नमस्कार. सांकेतिक भाषा म्हणजेच कोडिंग डिकोडिंग हे नाव ऐकल्यावरच अनेकांना वाटतं की अरे बापरे, हे काहीतरी खूप अवघड असणार. पण खरं सांगू, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणीतला हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच इंटरेस्टिंग विषय आहे. आज आपण याच सांकेतिक भाषेचं रहस्य सोप्या शब्दात उलगडणार आहोत, ज्यामुळे कोणताही कोड तुमच्यासाठी अगदी सहज सोपा होऊन जाईल. चला सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो परीक्षांमध्ये हमखास दिसतो. आता पहिल्यांदा पाहिल्यावर हे आकडे आणि शब्द बघून थोडं गोंधळायला होतं, बरोबर ना? पण थांबा, यात एक खूपच मजेशीर पॅटर्न लपलेला आहे आणि तो पॅटर्न कसा शोधायचा हेच कौशल्य आज आपण शिकणार आहोत. हा विषय एकदम पक्का करण्यासाठी आपण त्याला या 5 सोप्या भागांमध्ये विभागला आहे. आधी आपण सांकेतिक भाषेच्या जगाची ओळख करून घेऊ. मग बघूया की अक्षरांची आणि अंकांची अदलाबदल कशी होते. त्यानंतर शब्दांना नवी ओळख कशी दिली जाते हे समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी कोणतेही कोड सोडवण्याची कला कशी मिळवायची ते पाहू. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला टप्पा आहे सांकेतिक भाषेचे जग. एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्रश्न फक्त परीक्षेपुरते नाहीत, ते आपल्या निरीक्षण शक्तीची आणि तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेतात. तुम्हाला माहिती आहे का, गुप्तचर यंत्रणांमध्ये सुद्धा संदेश सुरक्षित ठेवण्यासाठी याच प्रकारच्या कौशल्यांचा वापर केला जातो. आता आपण वळतोय आपल्या दुसऱ्या भागाकडे, अक्षरांची अदलाबदल. हा सांकेतिक भाषेतला सगळ्यात कॉमन आणि बेसिक प्रकार आहे. यात काय होतं तर एका अक्षराच्या जागी दुसरंच कोणतरी अक्षर वापरून एक गुप्त संदेश तयार केला जातो. चला बघूया हे नक्की काम कसं करतं. इथे एक अगदी साधं आणि सरळ उदाहरण आहे. बघा, जर सेंड हा शब्द TFOE असा लिहिला असेल तर त्याच भाषेत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल? याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला प्रत्येक अक्षराच्या जोडीकडे बारकाईने बघावं लागेल. आता यामागचा तर्क कसा लावायचा ते पाहू. इथे प्रत्येक अक्षराचा संबंध अगदी स्पष्ट दिसतोय. एसच्या लगेच पुढे काय येतं? T. ईच्या पुढे F, Nच्या पुढे O आणि Dच्या पुढे E. म्हणजे नियम एकदम सोपा आहे. प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमालेत फक्त एक घर पुढे ढकलायचं आहे. पाहिलं, एकदा का आपल्याला तो छुपा नियम सापडला की उत्तर काढणं किती सोपं होऊन जातं. Gच्या पुढे H, Oच्या पुढे P, Lच्या पुढे M आणि Dच्या पुढे E. त्यामुळे आपलं अचूक उत्तर आहे HPME. अक्षरांचा खेळ तर आपण पाहिला, पण आता आपण तिसऱ्या भागात प्रवेश करतोय, तो म्हणजे अंक आणि चिन्हांच्या जगात. इथे सगळा खेळ गणिताच्या नियमांवर आणि तर्कावर अवलंबून असतो. चला तर पाहूया हे कोड्स कसे तयार केले जातात. इथे बघा जरा, 21चं रूपांतर 231 मध्ये झालंय आणि 53चं 583 मध्ये. काय वाटतंय, यामागे कोणता गणितीय नियम लपला असेल? थोडा विचार करा. हा एक खूपच छान नमुना आहे. आणि ह्या कोडमागचा पॅटर्न तर अगदीच भन्नाट आहे. बघा, 21 या संख्येत 2 आणि 1 आहेत, त्यांची बेरीज येते 3. हीच बेरीज त्या 2 अंकांच्या मध्ये ठेवली आहे. तसंच 5 आणि 3ची बेरीज 8 येते, जी 5 आणि 3च्या मध्ये ठेवून 583 ही संख्या तयार झाली. मग आता तोच नियम आपण 45 या संख्येला लावून बघूया. 4 अधिक 5 किती होतात? 9. बरोबर. हा 9 अंक 4 आणि 5च्या मध्ये ठेवला की आपल्याला उत्तर मिळालं 495. आहे की नाही सोपं? आता हा एक वेगळा प्रकार पाहू. इथे जे गुणाकाराचं चिन्ह दिसतंय तो आपला नेहमीचा गुणाकार नाहीये. इथे एकाच वेळी 2 गणितीय क्रिया घडत आहेत. चला त्या शोधून काढूया. तर याचा नियम 2 भागांमध्ये आहे. पहिली पायरी, पहिल्या संख्येचा वर्ग करायचा. दुसरी पायरी, मग त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. आणि शेवटी ही दोन्ही उत्तरं एकत्र जोडून लिहायची. बघा, 2 गुणिले 9 साठी 2चा वर्ग 4 आणि 2 गुणिले 9 म्हणजे 18, म्हणून उत्तर आलं 418. चला तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काढूया. 8चा वर्ग किती? 64. आणि 8 गुणिले 3 24. हे दोन्ही आकडे एकत्र केले की आपलं फायनल उत्तर तयार झालं 6424. अंकांचा आणि गणिताचा तर्क आपण पाहिला. आता चौथ्या भागात आपण अशा प्रश्नांकडे वळूया जे आपली तार्किक साखळी लक्षात ठेवण्याची क्षमता तपासतात. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांच्या मूळ अर्थाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि फक्त दिलेल्या नियमांचंच पालन करायचं. हा शब्द बदलण्याचा एक क्लासिक नमुना आहे. प्रश्न एकदम सरळ आहे की आपण बसण्यासाठी काय वापरतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण खुर्ची वापरतो, पण या सांकेतिक भाषेत खुर्चीला एक नवीन नाव दिलं गेलं आहे. खरं तर आपण बसण्यासाठी खुर्ची वापरतो, पण प्रश्नातल्या नियमाप्रमाणे खुर्चीला टेबल म्हटले आहे.
इथे हेच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला खुर्चीसाठी दिलेलं नवीन सांकेतिक नावच वापरावं लागेल. म्हणून या सांकेतिक भाषेच्या नियमानुसार बसण्यासाठी टेबल वापरले जाईल. टेबलाला पुढे काय म्हटलंय याचा विचार करण्याची अजिबात गरज नाही. जी वस्तू विचारली आहे तिला दिलेलं नवीन नाव हेच आपलं अंतिम उत्तर असतं. तर आपण आतापर्यंत वेगवेगळे प्रकार पाहिले. आता 5व्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागात आपण कोणत्याही प्रकारचा कोड सोडवण्यासाठी लागणाऱ्या मास्टर की म्हणजेच काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. या विश्लेषणातून हे मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. हीच आहे यशाची गुलूकिल्ली. नेहमी पॅटर्न शोधण्यापासूनच सुरुवात करा. अक्षरांचे प्रश्न सोडवताना A to Z वर्णमाला समोर लिहून ठेवली तर संबंध शोधणं खूप सोपं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव. त्याला कोणताही पर्याय नाही. जेवढा जास्त सराव कराल तेवढ्याच वेगाने आपण योग्य तर्क ओळखू शकाल. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी हे एक आव्हान. जर HAT या शब्दासाठी कोड 81205 असेल तर लव्हसाठी कोणता कोड असेल? एक छोटीशी हिंट देतो. प्रत्येक अक्षराचं वर्णमालेतलं स्थान विचारात घ्या. जसं की H हे 8वं अक्षर आहे. आता याच तर्काचा वापर करून लव्ह या शब्दाचा कोड शोधा. लक्षात ठेवा, प्रत्येक कोड तो कितीही क्लिष्ट वाटला तरी तो एका योग्य चावीची वाट पाहणाऱ्या कुलुपासारखा असतो. आणि ती चावी म्हणजे तुमचा तर्क.